पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला. आणि ते पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये धन्याच्या अग्राचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये धन्याच्या अग्राचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. आणि देवशब्द मनुष्य झाला. देवाला येला. नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये धन्याच्या अग्राचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश तुझ्याने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसनाच्या आणि पुरुषाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र मिसामध्ये नित्य सहाय्यक करणाऱ्या मातेच्या सन्मानार्थ आपण अनेक हेतू अर्पण करूया. नीले आसमां पे हम जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां पे हम जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां. नीले आसमां पे हम जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां पे हम जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. उसका कोई भी वादा न होगा अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा, उसके आने का वादा भी पूरा होगा. देखेगा सारा जहां, उसके आने का वादा भी पूरा होगा. देखेगा सारा जहां. नीले आसमां पे हम जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां पे हम जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रस्तावना. प्रेम ही देवाने मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. म्हणूनच आपण नेहमी एकमेकांवर प्रेम करायला हवे. मात्र हे प्रेम करीत असताना समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याला ख्रिस्त दिसावा व त्या ख्रिस्तावर त्याने सर्वात जास्त प्रेम करावे असा संदेश प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात देत आहे. म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, जो तुम्हाला स्वीकारतो तुम्हाला स्वीकारतो. प्रभू येशू ख्रिस्त पुढे आपल्याला त्याच्या क्रूसाचा स्वीकार करावयास सांगत आहे. आपल्या जीवनातील क्रूस म्हणजे जीवनात येणारी दुःख व संकटे. या दुःखात व संकटात सुद्धा येशूवर विश्वास ठेवून त्याच्या शिक्षाप्रमाणे त्याच्याबरोबर चालणे म्हणजे येशू ख्रिस्ताचा क्रूस उचलण्यासारखे आहे. हा क्रूस उचलण्यासाठी
येशूचे सामर्थ्य प्राप्त होणे गरजेचे आहे. या सामर्थ्य प्राप्तीसाठी आपला पाप स्वभाव त्याग करून ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाची जाणीव करून घ्यावी लागेल. आजच्या या कर्तव्यात सहभागी होत असताना देवाचे अस्तित्व मान्य करून त्याच्या सामर्थ्याची जाणीव होण्यासाठी व त्याच्या कृपाशब्दाखाली चालण्यासाठी कृपा मागूया. प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र रश्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र करावे म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे दयेची क्षमेची याचना करा. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, क्रियाने, वैखरीने मी फार पापी केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व काळ जीवनाकडे ठेवो. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. परमेश्वराच्या नावाला आपण गौरव देऊया. ख्रिस्त आमचा प्रकाश पाहावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना भाग घालतोस. अंधारातून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या देशात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्याने सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. बसा.
राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्याला आग्रह करून जेवावयास लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार या रस्त्याने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची आणि एक समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा तो त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला आणि तेथे निजला. त्याने गेहजीला विचारले, हिच्यासाठी काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही. तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारातच उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरपी येईल तेव्हा तू पुत्राला उराशी धरशील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. मुझे न चाहा कोई, सदा तुझे चाहा, न मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवाहा. मुझे न चाहा कोई, सदा तुझे चाहा, न मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवाहा. जहाँ हरित पवन, वहाँ मुझे लिए चलो. जहाँ बहे मीठा जल, प्रभु मुझे लिए चलो. जहाँ हरित पवन, वहाँ मुझे लिए चलो. जहाँ बहे मीठा जल, प्रभु मुझे लिए चलो. मुझे न चाहा कोई, सदा तुझे चाहा, न मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवाहा. मुझे न चाहा कोई, सदा तुझे चाहा, न मैं कहीं भटकूं, तू मेरा चरवाहा. तू मेरा चरवाहा, तू मेरा चरवाहा. पौलाचे रोमकरास पत्र
यातून घेतलेले वाचन. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही आजान आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्माने त्याच्याबरोबर पुरलो गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंत राहू असे आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही, कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठी जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवासाठी जिवंत झालेले असे माना. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आराधना. प्रभू तुम्हाबरोबर असो. मध्ये लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या 12 शिष्यांना पुढीलप्रमाणे बोध केला. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला क्रूस उचलून माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो आपल्या जीवाला गमावी, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो आपल्या जीवाला राखील. जो मला स्वीकारितो जो तुम्हाला स्वीकारितो तो मला स्वीकारितो, आणि जो मला स्वीकारितो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो. संदेशाला संदेश म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेशाचे प्रतिफल मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफल मिळेल. आणि ह्या दानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला असतो तो आपल्या प्रतिफलाला रुजणारच नाही, असे मी तुम्हास नक्की सांगतो. प्रभूचे हे शुभवर्तमान. स्तुती असो. खाली बसा. कृष्णात एक जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ती उपासना वर्षामध्ये आज आपण सामान्य कालातील
13वा रविवार साजरा केला आहोत आणि आजची उपासना आहे. ही उपासना आपल्या सर्वांना देवप्रीतीची आठवण करून देत आहे. देवप्रीती आहे आणि देव आपल्या सर्वांवर निस्वार्थी प्रीती करतो. आणि म्हणून देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याचा एक पुत्र पापी जगाच्या तारणासाठी या जगामध्ये पाठविला. तो मरण पावला, पुन्हा उठला, अशासाठी की त्याच्या आपल्यावरील प्रेमाखातर, प्रीतीखातर आपलं जीवन, विपुल जीवन प्राप्त व्हावं. देवानं आपल्यावर इतकी प्रीती केली आहे की त्याचा एक पुत्र पापी जगाच्या कारणासाठी दिलेला आहे. आणि म्हणून देव जशी आपल्यावर प्रीती करतोय तसे आपण सुद्धा आपल्या स्वतःवर, एकमेकांवर, आपल्या शत्रूंवर निस्वार्थी प्रीती करायला पाहिजे. संत पौल करिंथीकरास पत्र पाठवतो. पहिल्या पत्रात अध्याय 13वा, ओवी 13वी, यामध्ये संत पौल ख्रिस्ती माणसाचे 3 सद्गुण सांगत आहे: विश्वास, आशा आणि प्रीती. फेथ, होप अँड लव्ह. ख्रिस्ती माणूस अश्रद्धाळू असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. ख्रिस्ती माणूस हा आशावादी, आशेवर जगणारा माणूस असला पाहिजे. आणि ख्रिस्ती माणूस हा प्रीतीनं जीवन जगणारा असला पाहिजे. विश्वास, आशा आणि प्रीती या तिन्ही गोष्टींमध्ये संत पौल सांगतो प्रीती ही सर्वोत्कृष्ट असं स्थान आहे. आणि म्हणून देव जो प्रीती आहे तो प्रीतीचा देव आपल्या सर्वांवर अतूट निस्वार्थी अशी प्रीती करीत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय की जो आपल्या आईवर, आपल्या बापावर माझ्यापेक्षा जास्त प्रीती करतो तो मला योग्य नाही. याही पुढे जाऊन येशू आपल्याला सांगतोय जो आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतोय, प्रीती करतोय, तो सुद्धा मला योग्य नाही. प्रेम ही देवाची देणगी आहे. आपण स्वतःवर, एकमेकावर निस्वार्थी प्रीती केली पाहिजे. मात्र जी प्रीती आपण करतो त्या प्रीतीमध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन व्हायला पाहिजे. आपल्या प्रीतीमध्ये ख्रिस्त असला पाहिजे असं आजच्या शुभ वर्तमानामध्ये ख्रिस्त आपला सांगतो. आणि ज्या प्रीतीमध्ये ख्रिस्त आहे, ख्रिस्ताची जाणीव आहे, ख्रिस्ताचं अस्तित्व आहे, जी प्रीती निस्वार्थी आहे अशी प्रीती परमेश्वराला योग्य आहे. आणि म्हणून आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक पायरी पुढे जाऊन आपल्याला सांगतोय की जो माझ्यावर प्रीती करतोय तो माझा क्रूस नाही तर आपला स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येतो. आणि म्हणून माझ्या प्रियबंधूंनो, ख्रिस्तावर प्रेम करणं, ख्रिस्तावर प्रीती करणं, ख्रिस्ताचं दर्शन त्या जगाला घडवणं म्हणजे आपल्या स्वतःचा क्रूस, आपलं दुःख आपल्या खांद्यावर घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणं असं आहे. आणि म्हणून प्रीतीचे जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसामध्ये आपल्या सर्वांना दिसायला हवं. आणि मग ख्रिस्त आपल्याला सांगतो आजच्या वर्तमानामध्ये, तुम्ही जर माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही तुमचा स्वतःचा क्रूस उचला आणि माझ्या मागे या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांची प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस नव्हे तर आपल्या स्वतःचा क्रूस घेऊन ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालले. या पवित्र मिसामध्ये सहभागी असताना देवाच्या प्रीतीचा अनुभव येण्यासाठी
आपण जे एकमेकावर प्रीती करतो त्या प्रीतीमध्ये आपल्या इष्टाची कृती दिसावी म्हणून या पवित्र दिवसामध्ये प्रार्थना करा. आमेन. उभे राहा आणि जो आपला ख्रिस्ती विश्वास आहे तो ख्रिस्ती विश्वास आपण एकत्र जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याच्या पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. त्याला पुस्तक केली मरण पावला त्याला उठले तो अधोलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी नाही. पवित्र आत्मा पवित्र ख्रिस्ता संतानाचा परस्पर संबंध पापांची क्षमा देवाचे पुरस्कार ज्ञानकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. परमेश्वर आपल्या सर्वांचा प्रेमळ बाप आहे. तो आपल्या सर्वांवर निस्वार्थी प्रीती करतो. श्रद्धेनं आणि विश्वासानं आपल्या घरचा विनंती हेतू आपण प्रभूचरणी केली. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपण उत्तर असेल. चांगले आरोग्य आणि त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची ओळख सर्व जगाला द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन. विश्वास योग है तू प्रभु प्रार्थना को जे लोक वंचित आहेत अशा सर्वांना आपल्या परीने मदतीचा हात देता यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन. विश्वास योग है तू प्रभु प्रार्थना को सुन. आपल्या तरुण तरुणींनी ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रसारासाठी तत्पर राहून येशूच्या पाचारणास त्यांनी प्रतिसाद द्यावा. तसेच मार्ग भटकलेल्या ख्रिस्ती जनांना येशूच्या मार्गावर चालण्याची सुबुद्धी लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन. विश्वास योग है तू प्रभु प्रार्थना को सुन. चर्चच्या पालकीय कार्यात अनेक प्रापंचिक बंधू भगिनी जोमाने कार्य करीत आहेत. त्यांच्या कुटुंबावर व कामधंद्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व अनेक सामान्य लोकांनी चर्चच्या पालकीय कार्यात सहभागी होण्याची सद्बुद्धी परमेश्वराने त्यांना द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन. विश्वास योग
पाठीशी असावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन, विश्वास योग है तू प्रभु प्रार्थना को सुन. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्ही या जगातील प्रवासी आहोत, रहवासी नाही याची जाणीव आम्हाला दे. या जगाचा प्रवास करत असताना निस्वार्थी प्रीतीचं दर्शन आमच्या जीवनातून घडवू दे. ही प्रार्थना मी प्रभूच्या नावाने करतो. आमेन. प्रेम है तू है पिता मेरा, मैं आई हूँ सर्वस्व लेकर अपना. प्रेम से इन बेटों को देख जरा, तू कर ले इन बेटों को प्रभु अपना. प्रेम है तू है पिता मेरा, मैं आई हूँ सर्वस्व लेकर अपना. प्रेम से इन बेटों को देख जरा, तू कर ले इन बेटों को प्रभु अपना. मैं अकिंचन मेरा क्या अपना, मैं अर्पित करती हूँ जीवन सपना. मैं अकिंचन मेरा क्या अपना, मैं अर्पित करती हूँ जीवन सपना. तू सत्य कर दे मेरा ये सपना, पावन कर लूँ पापी दिल अपना. तू सत्य कर दे मेरा ये सपना, पावन कर लूँ पापी दिल अपना. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या अर्पण केलेल्या बलिदानाचा स्वीकार करू. त्यामुळे त्यांच्या नावाची भगवान गौरव आमचं त्याचं पवित्र सभेचे कल्याण करू. ए प्रभू परमेश्वरा, या दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास याकीच प्रसाद करून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू इष्ट नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमचं अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य रास्त आहे. एक पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य असत्पत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे त्याने नम्रता धारण केली आणि कुमारीपासून जन्म घेतला. पुरुषावर यातना सहन करून त्याने आमची मरणापासून सुटका केली. मेल्यातील पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा आपलं गुणगान गातो. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्गाने
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा तू उगम आहेस. ईदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ईदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत होते. तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व सर्व मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या अर्पणेसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ईश्वरदायी भाकर व आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू कार्डिनल ऑस्वर्ड, त्यांचे सहाय्यक बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाहतो. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. आपल्या कुटुंबात, गावात, आपल्या शुद्धता माता धर्मग्रामात ज्या आपले विश्वासू बंधू भगिनी मरण पावले आहेत त्यांची आठवण करा. ज्यांच्या आत्म्यास त्यांनी अर्पण केलं आहे त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता अनन्य कुमारी मरिया, तुझा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझे स्तुती करावी व आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ते सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव तुझा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगामध्ये येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर प्रमाणे आमची आमची रोजची भाग करा आम्हाला,
जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला मनात पडून देऊ नकोस वाईटापासून आम्हाला सोड. आम्हाला सोड. ए प्रभो सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या टळणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या छायेने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा सुद्धाच आहे. ए प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या ख्रिस्तास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातली शांती पैकी कृपा कर. तुझे बेसूसता सर्वदा प्रार्थना करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावानं शांती करू. शांति प्रदान करो. पहा प्रभू येशू ख्रिस्त जगाची पापे दूर करणारा या पुत्राच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभूचा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, प्रतीक्षेत मात्र बोलू.
आभाराच्या प्रार्थनेसाठी उभे राहा. आभाराची प्रार्थना. हे प्रभू, दयाचे सागर, तू प्रेमळ व कृपापूर्ण आहे. आम्ही पापी असून सुद्धा तू आमच्यावर अपार प्रेम केले. तसेच त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. म्हणून आपण आपल्या जीवनात परमेश्वराला प्रथम स्थान दिले पाहिजे. ईश्वरावर विश्वास ठेवून त्याचे अनुकरण केले पाहिजे. तो म्हणाला आहे, जनसेवा, दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा होय. त्याची सेवा व विश्वास दान आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुझे अत्यंत आभारी आहोत. हे प्रभू, प्रेमाने, विश्वासाने व सहभावाने जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे. आमेन. ए माझ्या जीवा, देवाला धन्यवाद दे. हे माझ्या अंतर्यामा, देवाचे स्तवन कर. आपण प्रार्थना करूया. ए प्रभो, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त प्रसाद यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्त नावाने करतो. आमेन. करुणाग्रस्त लोकांसाठी प्रार्थना. कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्वशक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व नित्यमान सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसमुळे यासाठी मला भाग्यस्थ झालेल्या आम्ही विश्वासाची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना याची लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावे. या विषाणूवर जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर संशोधन करीत आहेत त्यांना प्रार्थनेचे यश मिळावे. शास्त्रीय व योग्य शास्त्रातील अधिकाऱ्यांचे लोकांचे बलीसाठी योग्य ते उपचार बनवून द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. ख्रिस्त संपले आहे. ख्रिस्ताच्या प्रेमानं, शांतीनं तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.